Hello friends, welcome back to our channel. Today we are going to learn about shapes and objects. Second chapter for second standards. Shapes and objects. ओके त्यामध्ये आपण पाहूयात कुठले कुठले शेप असतात ते आणि त्यासाठी कुठले ऑब्जेक्ट असतात. तर त्याच्यामध्ये न्यू वर्ड्स जे आहेत ते आपल्याला काय करायचे आहेत? लर्न करायचे आहेत आणि आपल्या लक्षात ठेवायचे आहेत. स्पेलिंग त्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे. स्क्वेअरचं स्पेलिंग काय आहे? रेक्टँगलचं काय? सर्कल, ट्रायंगल, सिलेंडर, कोन, क्यूब, क्युबॉइड, फ्लॅट शेप्स आणि सॉलिड शेप कुठले हे आपल्याला त्यामध्ये पाहायचं आहे. SQUARE स्क्वेअर, RECTANGLE रेक्टँगल, CIRCLE सर्कल, TRIANGLE ट्रायंगल, CYLINDER सिलेंडर, CONE कोन, CUBE आणि CUBOID क्युबॉइड हे आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. ओके, आता आपण त्यामध्ये पाहूया की रेक्टँगल शेप जर असेल, रेक्टँगल त्याचा शेप जो असेल त्याचा एक्झाम्पल काय? डोर. डोर हे काय आपलं रेक्टँगल शेप मध्ये असतं. देन स्क्वेअर, स्क्वेअर शेप जर असेल तर त्याचा एक्झाम्पल आपण देऊ शकतो विंडो. विंडो ही कशी असते? खिडकी आपली स्क्वेअर मध्ये असते, राईट. देन सर्कल, सर्कल फॉर एक्झाम्पल तुमच्या घरामध्ये असलेलं क्लॉक. ओके, ऑल क्लॉक म्हणजे भिंतीला लावलेलं भिंतीवरचं घड्याळ. ओके, देन ट्रायंगल, ट्रायंगल शेप कुठला आहे? एक्झाम्पल पिझ्झा स्लाइस. देन सिलेंडर, सिलेंडरचा टिन कॅन असेल, तुमचा एखादा कॅन असेल किंवा तुमचं काय असेल सिलेंडर असेल, गॅस सिलेंडर, तर ते कुठल्या सिलेंडर शेप मध्ये. ओके, देन क्युबॉइड, क्युबॉइड शेप कुठला आहे? ब्रिक्स. ब्रिक्सचा शेप कसा आहे? क्युबॉइड. देन क्यूब, क्यूबचे एक्झाम्पल काय आहे? डाईस. ओके, कोन, कोनचे एक्झाम्पल आहे? आईस्क्रीम. देन सॉलिड शेप आपण पाहूया. सॉलिड शेप कुठला आहे? सिलेंडर टाइप. तर त्यामध्ये एक्झाम्पल सांगितलंय बॅटरी. सॉलिड शेप क्यूबचा जर असेल तर त्याचे एक्झाम्पल आहे रुबिक क्यूब. ओके, फ्लॅट शेप सर्कल मध्ये असेल तर त्याचं एक्झाम्पल आहे कॉइन. आणि फ्लॅट शेप हा जर स्क्वेअरचा असेल तर त्याचं एक्झाम्पल आहे फ्लोर टाइप. ओके, शेप्स आर एव्हरीवेअर, लुक अराउंड अँड फाइंड देम. तुम्ही तुमच्या घरामध्ये पहा हा कुठला शेप आहे, तो कुठला शेप आहे आणि ते मला कमेंट मध्ये सांगा. ओके, आता आपण पाहूया फ्लॅट शेप. फ्लॅट शेप म्हणजे बरं काय? लुक ॲट द फॉलोइंग शेप्स. दीज आर ऑल फ्लॅट शेप्स or plain shapes. They do not have thickness. फ्लॅट शेपलाच काय म्हणतात? प्लेन शेप म्हणतात. त्याला काय नसते? थिकनेस. ओके, दे आर कॉल्ड ए 2D शेप्स. त्यालाच काय म्हणतात? 2D शेप. म्हणजे जो फ्लॅट शेप आहे त्याला प्लेन शेप म्हणतात आणि त्याला 2D शेप म्हणतात, ज्याला आपल्याला थिकनेस नसते. ओके, तोच कुठला झाला? फ्लॅट शेप. फॉर एक्झाम्पल काय? स्पेअर असेल, रेक्टँगल असेल, सर्कल असेल किंवा ट्रायंगल असेल. ओके, हे काय झाले? तुमचे 2D शेप झाले. 2D शेप मध्ये मग तुम्ही we see lot of objects, things with different shape around us, right? The point where two side of shape meet is called as a vertex. Vertex कशाला म्हणतात? The point where two side of shape meet. ओके, आता याच्यामध्ये पहा, स्क्वेअर जर पाहिला आपण तर स्क्वेअर मध्ये ही साइड आणि ही साइड इथे मीट होते. ओके, इथे भेटते, इथे जॉईंट केली जाते, त्यालाच काय म्हणता तुम्ही? वर्टेक्स. वर्टेक्सचं स्पेलिंग काय? VERTEX, वर्टेक्स. मग स्क्वेअरला किती साइड आहेत? ही 1 2 3 आणि ही 4, म्हणजे 4 साइड आहेत. आणि वर्टेक्स किती आहेत? हा एक 1 2 3 आणि 4, 4 वर्टेक्सेस, त्यालाच आपण कॉर्नर म्हणतो, राईट. ऑल साइड आर इक्वल. स्क्वेअरच्या ऑल साइड काय असतात? इक्वल असतात. ओके, देन नेक्स्ट आहे रेक्टँगल. रेक्टँगल शेप मध्ये काय? त्याच्यामध्ये साइड किती आहे? 4, 4 साइड, राईट. आणि 1 2 3 4, 4 व्हर्टायसेस. व्हर्टायसेस म्हणजे कॉर्नर, 4 कॉर्नर आहेत. आणि अपोजिट साइड म्हणजे विरुद्ध बाजूच्या ज्या असतात साइड त्या काय असतात? इक्वल, समांतर असतात. ओके, म्हणजे ही दिसते ना तुम्हाला, ही आणि ही, ह्या दोन साइड सेम टू सेम आहेत की नाही? म्हणजे अपोजिट साइड आर इक्वल. कशामध्ये? रेक्टँगल शेप मध्ये. त्याचं एक्झाम्पल काय? डोर असेल किंवा तुमचं LED असेल, राईट. देन नेक्स्ट आहे सर्कल. सर्कलला साइड आहे का?
नो साईड. आणि कॉर्नर, नो कॉर्नर ऑर व्हर्टेक्स. त्याला व्हर्टेक्स किंवा कॉर्नर कुठलाही नाही आणि साईड पण नाही. फॉर एक्झाम्पल काय त्याचं व्हील्स असेल, तुमच्या गाडीचं चाक जर असेल किंवा क्लॉक असेल तर त्याचे हे एक्झाम्पल आहे. देन ट्रायंगल. ट्रायंगल शेप जर असेल तर त्यामध्ये साईड किती आहे ट्रायंगलला? 3 साईड. देन व्हर्टेक्सेस किती आहे? 3 व्हर्टेक्स. त्याला कॉर्नर असं म्हणतो आपण. ओके. साइड मे और मे नॉट बी इक्वल. साइड एकतर इक्वल असतात किंवा इक्वल नसतात. फॉर एक्झाम्पल पिझ्झाचा स्लाइस असेल किंवा तुमचं इंडिकेटर असेल, ओके, सिग्नल्स, रोड सिग्नल्स, ते ट्रायंगल शेप मध्ये दाखवतात. देन नेक्स्ट आहे सर्कल. सर्कल हे त्याचं एक्झाम्पल झालं की व्हील्स, क्लॉक असेल, ऑब्जेक्ट दॅट आर सर्क्युलर इन शेप. व्हॉट इज व्हर्टेक्स? समजलं तुम्हाला? द पॉइंट वेर टू साइड ऑफ शेप मीट. म्हणजे दोन पॉइंट, दोन साइड जिथे मीट होतात, भेटतात, कनेक्ट होतात, त्यालाच काय म्हणतो आपण? व्हर्टेक्स म्हणतो. समजलं? फ्लॅट शेप म्हणजेच काय? प्लेन शेप ज्याच्यामध्ये थिकनेस नसते त्यालाच काय म्हणतो आपण? 2D शेप म्हणतो. ते कुठले? 4 आहेत. स्क्वेअर, रेक्टँगल, सर्कल अँड ट्रायंगल. राईट. देन नेक्स्ट आहे आपलं सॉलिड शेप. ओके. सॉलिड शेप मध्ये काय आहे? सॉलिड शेप कशाला म्हणतात बरं? ऑल द शेप शोन बिलो हॅव डेप्थ ऑर थिकनेस. त्याच्यामध्ये थिकनेस असते त्याला काय म्हणतो आपण? सॉलिड शेप म्हणतो. दिस शेप आर कॉल्ड एज ए सॉलिड शेप ऑर 3D शेप. त्यालाच आपण 3D म्हणतो. जसं आपण फ्लॅट शेपला 2D शेप म्हणतो तसं आपण सॉलिड शेपला 3D शेप म्हणतो. राईट. तर त्याच्यामध्ये एक्झाम्पल येतं 3D शेपचे किंवा सॉलिड शेपचे. कुठले? क्यूब, क्युबॉइड, कोन, स्पेअर आणि सिलेंडर. राईट. तर मग क्यूबला कशा तुम्ही पाहणार आहेत? हे जे काय आहेत ते व्हर्टेक्स आहेत. ओके. आणि हा जो पुढचा जो भाग आहे किंवा वरती एकाची साईड, ही साईड, त्याला काय म्हणतो आपण? फेस म्हणतो. तर ते एक्झाम्पल काय आहे? गिफ्ट बॉक्स, क्युबॉइड, क्युबॉइडचे एक्झाम्पल बुक, सिलेंडरचे एक्झाम्पल टिन कॅन. देन कोनचे एक्झाम्पल हॅट. देन स्पेअरचे एक्झाम्पल बॉल. ओके. मग या क्यूब मध्ये पाहणार आहेत आपण. क्यूब इट हॅज 6 पेअर फेसेस. त्याच्यामध्ये साईज किती आहे? 6 आहे. त्याच्या फेस आहेत म्हणजे हे दिसणार ज्या समोरची बाजू, बाजू कुठली दिसते? ते 6 आहेत. ओके. इट हॅज 12 एजेस. त्याला एजेस किती आहेत? 12 आहेत. It has 8 vertices or corner. All faces are square and equal. सगळ्या स्पेसेस स्क्वेअर मध्ये असतात आणि इक्वल असतात, समांतर असतात. देन क्युबॉइडला पण 6 रेक्टँग्युलर फेसेस आहेत. इट हॅज 12 एजेस. ओके. इट हॅज 8 vertices. Opposite face are rectangular and equal. आणि सिलेंडरचं काय? 2 सर्क्युलर बेस आहे त्याला. 1 कर्व सरफेस आहे. नो एजेस, त्याला एजेस नाहीये. इट हॅज नो व्हर्टायसेस. देन कोनला 1 सर्क्युलर बेस आहे, 1 कर्व सरफेस आहे, 1 एजेस आहे आणि 1 व्हर्टायसेस आहे. ओके. देन स्पेअरला 1 कर्व सरफेस आहे आणि त्याला कुठलाही फेस नाहीये. याला फेस आहे का? नाही. किंवा एजेस पण नाहीये. आणि व्हर्टायसेस पण त्याच्यामध्ये नाहीये. ओके. समजलं? सॉलिड शेप हे काय असतात? थिकनेस असतो त्याच्यामध्ये आणि त्याला 3D शेप असंही म्हणतात. देन आपण प्रॅक्टिस झोन पाहूया. प्रॅक्टिस झोन फर्स्ट मध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला? मॅच द फॉलोइंग. आपल्याला मॅच करायचे. ट्रायंगल आहे तर ट्रायंगलचं स्पेलिंग मी तुम्हाला सांगितलं होतं पाठ करायला. TRIANGLE. मग ट्रायंगल या जो वर्ड आहे त्याच्याशी मॅच होईल. म्हणजे ट्रायंगल वर्डच्या पुढे ए तुम्ही प्लेस करणार आहात. देन सेकंड आहे रेक्टँगल. रेक्टँगल हा RECTANGLE त्याच्याशी तुम्ही मॅच करणार आहात. देन स्क्वेअर हा SQUARE स्क्वेअरशी मॅच करणार आहात. देन सर्कल हा CIRCLE सर्कल या वर्डशी मॅच करणार आहात. समजलं? ओके. देन प्रॅक्टिस झोन आपण सेकंड पाहणार आहोत. प्रॅक्टिस झोन सेकंड मध्ये तुम्हाला सांगितलं आहे
की राईट द नेम ऑफ शेप ऑफ द फॉलोइंग ऑब्जेक्ट. ह्या ऑब्जेक्टचं नेम लिहायचंय तुम्हाला. ओके, हा कुठला ऑब्जेक्ट आपण मगाशीच पाहिलं होतं, हा क्युबॉइड आहे. काय हा काय आहे? क्यूब. हा काय आहे? कोन. हा काय आहे? स्क्वेअर. हा काय आहे? सर्कल. आणि हे नेक्स्ट काय आहे? सिलेंडर. व्हेरी गुड. आता आपण पाहतोय शेप अँड ऑब्जेक्ट. त्याच्यामध्ये आहे राईट द नेम ऑफ द शेप गिव्हन बिलो. खालचा जो शेप आहे तो पहा काय आहे ते, आणि त्यावरून त्या पिक्चर वरून तुम्हाला त्याचं नाव घ्यायचं आहे. म्हणूनच आपल्याला स्पेलिंग पाठ करणं इम्पॉर्टंट आहे. ओके, आता फर्स्ट मध्ये काय आहे? रेक्टँगल शेप आहे, ते तुम्हाला समजते, पण त्याचं स्पेलिंग तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. रेक्टँगल, रेक्ट, RECT, रेक्ट, आणि अँगल, ANGLE, अँगल. समजलं? नेक्स्ट आहे स्क्वेअर. ओके, SQUARE, स्क्वेअर. सर्कल, CIRCLE, सर्कल. देन ट्रायंगल, TRIANGLE, सेम आहे. रेक्टँगल आणि ट्रायंगल, त्यामध्ये फक्त ट्रँग म्हणलं की ट्राय, TRI, ट्राय, आणि रेक्टँगलचं RECTANGLE, रेक्टँगल. ओके, देन नेक्स्ट आहे थर्ड क्वेश्चन. काउंट अँड राईट द नंबर ऑफ साइड इन इच शेप. त्याच्या साईड सांगायच्यात. ओके, आपण तर पाहिल्यात की नाही, जे काय आहे त्या साईड म्हटल्या जातात. मग ह्याला किती आहेत साईड? रेक्टँगलला 4 साईड. व्हेरी गुड. ट्रायंगलला किती आहे? 3 साईड. ओके, आणि या स्क्वेअरला किती साईड आहे? 4 साईड. सर्कलला साईड आहे का? नो, म्हणून आपण इथे लिहिलाय 0. समजलं? देन आपण पाहूया की सॉलिड शेप अँड देअर फेसेस. ओके, तर जो पहिला आहे क्यूब, क्यूबला मग लिहायचं दिस इज. हा काय आहे? क्यूब. त्याला किती फेसेस सांगितलेत मग अशीच पाहिलं आपण, त्याला 6 फेसेस आहेत, म्हणजे हे पुढची साइड, बाजू. And ha cuboid. Cuboid la it has a cuboid. It has a 6 faces. Then ha cylinder. This is a cylinder. It has a one curved surface and two circular base. Circular base is 2 आहेत. आता हा झाला कोन. मग this is a cone. It has a one curved surface and one circular base. One curved surface and one circular base. Okay. हा झाला स्पेअर. स्पेअरला this is a sphere. It has a one curved surface. समजलं? आता याचं काय करायचं? आपल्याला मॅच करायचे. हा कोण आहे हे तुम्हाला समजते या पिक्चरवरून की हा कोण आहे. मग कोण तुम्हाला मॅच करायचा आहे, त्यासाठी स्पेलिंग महत्वाचं येणं. CONE, कोण. देन हा काय आहे तुमचा? क्युबॉइड. क्युबॉइडला मॅच करायचा आहे. सिलेंडर, सिलेंडरला मॅच करायचा आहे. ओके, CYLIND, या सिलेंडर. देन आहे तुमचा हा काय आहे? क्यूब. क्यूबची क्यूबला मॅच करायचंय. देन आहे तुमचा स्पेअर. हे काय आहे? स्पेअर, म्हणून स्पेअरला मॅच करायचं आहे. समजलं? देन तुम्हाला MCQ आहेत. तुमच्या कुठली बुक्स आहे ती ऑब्झर्वेशनची बुक्स आहे, त्यामध्ये तुम्हाला काही MCQs लिहायचे आहेत. तर ते MCQs कुठले आहेत? करेक्ट ऑप्शन आपल्याला चूज करायचा आणि त्याच्यासमोर टिक करायची. ओके, फर्स्ट आहे ए ट्रायंगल हॅज डॉट डॉट साइड. ट्रायंगलला किती साइड असतात? 3. व्हेरी गुड. ए सर्कल हॅज डॉट डॉट साइड. सर्कलला किती साइड आहे? सर्कलला कुठली साइड नाही, म्हणून नो. त्याच्या नोच्या समोर तुम्हाला काय करायचं आहे? टिक करायची. ओके, विच टाइप ऑफ शेप हॅज थिकनेस. थिकनेसचा शेप कुठला? थिकनेस कशा, 2D मध्ये थिकनेस असतो का? नाही, 3D मध्येच थिकनेस असतो. ओके, म्हणजे 3D ला आपण ए सिलेंडर हॅज डॉट डॉट व्हर्टायसेस. सिलेंडरला व्हर्टायसेस आहे का? नाही, 0. ए क्रिकेट बॉल इज इन द शेप ऑफ. क्रिकेट बॉलचा शेप कुठला आहे? स्पेअर. स्पेअरच्या तिथे तुम्हाला टिक करायचे. ओके, समजलं? काही जर क्वेश्चन असतील तर ते तुम्ही मला सांगू शकता. ओके, थँक्यू.